विद्यार्थी मित्रांनो, युनिट 6.1 द वर्ल्ड इज विथ यू. जग तुझ्या सोबत आहे अशी ही कविता आहे. ओके, द वर्ल्ड इज विथ यू. बिफोर लर्न दिस पोएम, लेट अस एन्जॉय. लिसन केअरफुली अँड रेज युअर हँड. मी काय सांगतो ते, मी काय वाचतो ते ऐकायचं आणि तुमचा बोट किंवा हात वर करायचा. डू द ॲक्शन ॲज डिरेक्टेड बाय युअर क्लास टीचर. रेज युअर हँड इफ यू ॲग्री. खालच्या वाक्यानं तुम्ही सहमत असाल तर हात वरती करायचा, सहमत नसाल तर हात नाही वर करायचा. ओके, असं क्लास वर्क आहे ते, तुमचे टीचर सांगतील तशा पद्धतीनं. आय स्टडी हार्ड. तुम्ही अभ्यास करत असाल, मेहनत घेत असाल तर रेज युअर हँड, असा हात वर करायचा, असा हात वर करायचा. ओके, आय एम ऑलवेज ऑन द प्लेग्राऊंड. मी नेहमी प्लेग्राऊंडवर राहतो. करा, आता काय करणार, रेज युअर हँड करणार का? बघा, आय वॉश माय क्लोथ्स. मी माझे कपडे स्वतः धुतो. आय रिस्पेक्ट एल्डर्स. मी मोठ्यांचा आदर करतो. आय ईट माय टिफिन बिफोर रिसेस. मधल्या सुट्टी अगोदरच मी माझ्या टिफिन खातो. रेस करणार का युअर हँड? आय अटेंड स्कूल एव्हरी डे. मी शाळा दररोज अटेंड करतो, शाळेला जातो. आता तुम्ही कोणत्या वाक्याला रेज हँड करता, होकार देता, ॲग्री होता, ते तुम्ही ते क्लास वर्क करायचं आहे. ओके, रीड एन्जॉय. वर्ल्ड इज विथ यू but you are not with you. The world is going at the top. That is with you. But you are not with you. Why? Because this happened. Your discipline is getting clean with you. Still the living is greater. What but still happening will be. Later and later. How you live is least you realized. World is with you every time, but you are not with you, not forever. What the poet talking about in the poem? The poet is talking about the world which with you. हे जग जे आहे, हे जग तुझ्यासोबत आहे म्हणे. जग तुझ्यासोबत आहे, बट यू आर नॉट विथ यू. पण तू स्वतः तुझ्यासोबत नाही आहे. तू जगासोबत नाहीच आहे, तू स्वतः तुझ्यासोबत नाही आहे. जग तुझ्यासोबत आहे. द वर्ल्ड इज गोईंग ॲट द टॉप. दॅट इज विथ यू. द वर्ल्ड इज गोईंग ॲट टॉप. टॉप मीन्स द हायेस्ट पार्ट ऑर पॉईंट ऑफ समथिंग. जग हे उच्च शिखरावर चाललं आहे, की जे जग विथ यू तुझ्यासोबत आहे, ते जग अतिशय उंच शिखरावर आहे. उंच शिखरावर जग नाही आहे असं अर्थ नाही घ्यायचा. उंच भरारी घेत आहे जग. जगात वेगवेगळे असे आश्चर्यजनक घटना गोष्टी घडतात. ते जग तुझ्यासोबत आहे, पण तू तुझ्यासोबत नाही असं कवी म्हणतो. बट यू आर नॉट विथ यू. व्हाय? कवीला प्रश्न पडतो, मग तू तुझ्यासोबत का नाही आहे? तू तुझ्यासोबत का नाही आहे? का नाही असं त्याचा अर्थ. बिकॉज दिस हॅपन, युअर डिसिप्लिन इट गेटिंग क्लीन विथ यू. हे सर्व काय घडतं, तू जगासोबत का नाही आहे, तुझ्यासोबत का नाही आहे. जरी जग तुझ्यासोबत आहे, तू जगासोबत नाही आहे. तुझ्यासोबत नाही का नाही, तर तुझं कारण आहे डिसिप्लिन. द ॲबिलिटी टू कंट्रोल युअर बिहेवियर. वागणूक, शिस्त, तुझ्यातली शिस्त, तुझ्या स्वतः भोवती निर्माण केलेले बंधन. लक्षात, ते बंधन जोपर्यंत तू तोडत नाही, डिसिप्लिनर राहतो, तोपर्यंत ते जग तू पाहू शकत नाही की जे तुझ्यासोबत आहे. स्टील द लिव्हिंग इज ग्रेटर. व्हॉट बट स्टील हॅपनिंग विल बी. लेटर अँड लेटर. हे जे घडतं आहे, हे घडतं आहे, आणि हे जे घडतं आहे ते बदलू शकतं, तू ते सोडू शकतो. सर्व समाजाने तुझ्या अवतीभोवती जी बंधनं तयार करून ठेवलेली आहेत, जे बॉन्ड्स आहेत, तू ब्रेक जोपर्यंत करत नाही, तू स्वतःचे जग जोपर्यंत निर्माण करत नाही,
बंधनाला तोडत नाही तोपर्यंत तू ते जग पाहू शकत नाही की जे जग तुझ्यासोबत आहे. तुझं असं जे आहे म्हणणं तर लेटर 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 बघूया नंतर नंतर असं त्याचं. मग कसं बरं हाऊ यू लिव्ह कसं बरं जगणार तू? हां शिस्त ठेवशील आणि बंधनात राहशील आणि तुझ्याच भोवती तुझे जग निर्माण करून बसशील तर हे जे जग आहे जे टॉप लेवलला गेलेलं जग आहे ते तू पाहू शकणार नाही आहे. बंधनात राहशील असं कवी म्हणतो. इज लिस्ट यू रिलाइज्ड कमीत कमी तुला रिलाईज झालं पाहिजे. झालं का? रिलाईज झालं का? काय वर्ल्ड इज विथ यू एव्हरी टाईम प्रत्येक वेळेस हे जग तुझ्यासोबत आहे. तुझे जे जग आहे तुझ्यासोबत आहे. बट यू आर नॉट विथ यू पण तू जगासोबत नाहीच नाही पण तू तुझ्यासोबत पण नाही आणि तुझ्यासोबत नॉट फॉर एव्हर नेहमीच तुझ्यासोबत नाही आहे. नेहमीच तुझ्यासोबत नाही आहे. हे जग तुझ्यासोबत आहे असं कवी वर्णन करताना सांगतो आहे. तर समाजाचे जे बंधन असेल तुझ्यावर बॉन्ड असेल ते ब्रेक कर. आनंदी जीवन जग. सर्व प्रकारचे जे संकट असतील किंवा काही बंधनं असतील ते ब्रेक करून जगात हॅप्पीने वावर आनंदाने वावर. डिसिप्लिन असू दे पण एवढी नाही की ते बंधन जकडून ठेवेल. ओके असं कवी द वर्ल्ड इज विथ यू जग तुझ्यासोबत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग कवी आहेत शंकर खेमराज. ओके अंडरस्टूड द पोएम. वॉल बास्केट. वॉल बास्केटमध्ये डिफिकल्ट वर्ड्सचं एक्सप्लेनेशन दिलं असतं मित्रांनो ते तुम्ही बघायचे आहे. टॉप मीन्स द हायेस्ट पार्ट ऑर पॉईंट ऑफ समथिंग. डिसिप्लिन मीन्स द ॲबिलिटी टू कंट्रोल युअर बिहेवियर. रिलाइज मीन्स टू नो अँड अंडरस्टँड समजणे. फॉर एव्हर म्हणजे ऑलवेज फॉर ऑल टाईम फॉर ऑल टाईम ऑलवेज नेहमी असं त्याचा अर्थ आहे. अंडरस्टूड द पोएम. या पोएमचे क्वेश्चन आन्सर आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. ओके चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ ना लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा.